जय सद्गुरू. हाय हॅलो नमस्कार. कसे आहेत सर्व. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. चला तर मी आज बनवणार आहे डाळ्यांची चिक्की. तर हे बघा, हे डाळे आहेत चण्याचे, हे बघा. आणि मी गूळ घेतलेला आहे, पाव किलो. आणि डाळ्या घेतलेल्या आहेत पाव किलो. आणि ह्या घेतलेला आहे, डालडा घेतलेला आहे. चला मग आता आपण आपल्याला डाळ्यांची चिक्की बनवायची आहे. तर चला आता आपण गॅस चालू करून घेऊया. त्याच्यामध्ये आपल्याला डालडा टाकायचा आहे. जास्त टाकायचं नाही, 1 चमचाच टाकायचं. गरम करून घ्यायचे. हे बघा, मी घेतलेलं आहे गूळ, कापून घेतलेलं आहे बारीक. आता त्याला आपण ह्या गरम डालड्यामध्ये टाकूया. मस्त आहे की बघा, गूळ कसं वितळतंय. सोपी आहे ही रेसिपी बनवायला, काय भारी नाही आहे. हे बघा, वितळला गेलेला आहे, हळूहळू वितळत आहे आता तो. हे बघा, पूर्ण वितळलेला आहे तो. एकदम तो सुटा झाला पाहिजे आणि त्याला तार अशी सुटली पाहिजे. दाखवते मी तुम्हाला. चांगला मस्त आहे की गरम करून घ्यायचं आहे त्याला. बघा, बघा मस्त आहे की अशी तार सुटली पाहिजे. अजून तार सुटलेली नाही आहे, अजून चांगला बराबर गरम नाही झालेला. हे बघा, हे बघा मस्तपैकी असं झालेलं आहे. हे बघा, आता हे बघा लाल झालेलं आहे. हे बघा तार सुटले. आता मी हे त्याच्यात असं करून घ्यायचं मस्तपैकी. मस्तपैकी असा आता मी हा एक ताट घेतलेला आहे. तर त्या ताटाला आपण डालडा लावायचा आहे, म्हणजे असं तो सुटला की चांगलं मस्तपैकी. हे बघा, जास्तच नाही लावायचं, थोडाच लावायचं. हे त्याला लागतं ना, हातानंच करून घ्यायचं. हे बघा, असं सुटायला पाहिजे. आपला झालेला आहे. हे बघा, आपला झालेला आहे. चला आता आपण गॅस बंद करूया आणि ताटामध्ये काढूया.
हे बघा असं काढायचं आहे ताटामध्ये. हे बघा असं रूम करून घ्यायचं आहे. गरम गरम असं तवपर्यंतच करून घ्यायचं आहे ते जरासं. तेल दाखवा त्याचा. हे बघा असं करायचं आहे. गरम हे करायचं आहे. मी असं केलेलं आहे. थोडासा हाताला आपण चटके लागतात म्हणून पाणी घेऊन करायचं आहे. हे बघा मस्त अशी झालेलं आहे. तुमच्या हाताला चटके बसत असतील तर तुम्ही काही वाटी विटी अशी घेऊ शकता. हे बघा हे बघा हे बघा मी असं केलेलं आहे. मस्त झालेलं आहे. हे बघा आता आपण गरम आहे तोपर्यंतच हे करून घ्यायचं आहे. कापून त्याला मग थंड झाल्यावरती काढून घ्यायचं आहे. हे बघा हे बघा तयार झालेलं आहे. तर आपण अशी कापल्या पाडून घ्यायच्या आहेत. नंतर मग त्या पडू शकतात. हे बघा अशा सुकल्यावरती चाकून हे बघा मस्तपैकी अशी पाडल्या नाहीत तर मग त्याचे तुकडे तुकडे होतात. म्हणून अगोदरच त्यांना पाडून घ्यायचे. मी मोठ्या मोठ्या बनवते. हे बघा आता आपली झालेली आहे चिक्की. तर आता आपण ह्याला पंख्यावरती सुकायला ठेवणार आहोत. हे बघा कसे आहेत. तुम्हाला कशी वाटली असली तर तुम्हाला कशी वाटते रेसिपी माझी तर लाईक करा. तर चला मी आता ती काढत आहे. मी कापून घेतलेली होती. हे बघा कशी झालेली आहे मस्तपैकी. हे बघा हे बघा अशी झालेली आहे मस्तपैकी. कमेंटमध्ये सांगा कशी झालेली आहे ते. बघा हे बघा अशा करायचे. आमच्या सुरतमध्ये फेमस आहे चिक्की. कधी कधी माझ्या भाषेमध्ये पण फरक येऊ शकतो. कारण आम्ही सुरतला राहतो त्यामुळे आम्हाला भाषा एवढी शुद्ध येत नाही आहे. तर थोडीफार आमच्या भाषेमध्ये इकडची पण भाषा येते. चला नवीन असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय सद्गुरू.